पुण्यातील हिंजेवाडी आयटी पार्कमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हातात नोकरीचे नियुक्तीपत्र आणि उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन आलेल्या 700हून अधिक तरुणींना एका रात्रीत बेरोजगार व्हावे लागल्याचा आरोप करण्यात आलाय. थिंक टेक्नॉलॉजी इंडिया या आयटी कंपनीने अचानक टाळेबंदी केल्याने शेकडो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले. हिंजेवाडी फेज 2 मधील गेराज इम्पेरियम राईज इमारतीतून ही कंपनी कार्यरत होती. गेल्या काही महिन्यात कंपनीने मोठ्या प्रमाणावर नोकर भरती केली होती. सुरुवातीला इंटर्न्सना वेळेवर मानधन देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र त्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडू लागल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पगाराबाबत विचारणा केल्यावर कंपनीकडून इंटरनल ऑडिट सुरू असल्याचं सांगण्यात आलं. तसेच थकीत वेतन लवकरच दिले जाईल असे आश्वासनही देण्यात आले. दबाव वाढल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना धनादेश देण्यात आले. मात्र हे धनादेश बँकेत वटले नसल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने 700हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर, फ्रेशर्स आणि इंटर्नचे रोजगार धोक्यात आले. रखडलेले पगार, न मिळालेली ठेव रक्कम आणि वाढलेली आर्थिक अडचण यामुळे अनेक कर्मचाऱ्यांपुढे घरभाडे, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. या प्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि कामगार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज संघटनेनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या कंपनीचे मालक संपर्काबाहेर असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केलाय. तसेच पगार आणि ठेव रक्कम न मिळाल्याने आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचंही सांगण्यात येत आहे. पोलीस न्यूज ब्युरो, पुणे.